ओम गं गणपतये नमः। अथ श्री गणेश पुराण भाग 1 संपूर्ण कथा। परब्रह्मरूपं चिदानंदरूपं परेशं गुणेशं गुणाब्धिं गुणेशं गुणातीतमीशं मयूरेशमाद्यं नतः स्मो नतः स्मो नतः स्मो नतः स्मः। गणेश पुराणातल्या क्रीडाखंडातील बालचरितम अध्याय 123 येथून आलेला हा श्लोक आहे। यात असं म्हटलंय की हे गणेशा, तू परब्रह्माचं रूप आहेस। चिद आनंद म्हणजे कायमस्वरूपी टिकणाऱ्या अशा अक्षय आनंदाचं स्वरूप तू आहेस। परेशम असा तू आहेस, पर ईश आहेस। गुणेशम म्हणजे गुणांचा ईश आहेस, देव आहेस। गुणाब्धिम अब्धिम म्हणजे सागर आहेस तू गुणांचा, इतके गुण तुझ्यामध्ये समावलेले आहे। गुणेशम तू स्वतः गुणांचा ईश आहेस, देवता आहेस। गुणातीतमीशम गुणांच्या पलीकडे, त्रिगुणांच्याही पलीकडचा असा तू ईश्वर आहेस। आणि मयुरेश माध्यम तू मयुरेश आहेस, तुझं नाव मयुरेश आहे। मयूर म्हणजे मोर। आणि सगळ्या देवतांमध्ये तू आद्य आहेस। नतः स्मो म्हणजे तुझला मी नमस्कार करतो, नमन करतो, पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, असा याचा अर्थ आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। हे गजवदना म्हणजे हत्तीचा चेहरा मुख असलेल्या गणपती। गगनगंभीरा म्हणजे खूप अशा गंभीर स्वरूपाचा स्वभाव असलेल्या। गणनयना म्हणजे गणांच्या नेत्रातला नेत्रदीपक असा हिरा। निगमागम अगम्या तू अगम्य म्हणजे न करणारा असा आहेस। गौरी गुणगौरवा गौरी ही जी तुझी आई आहे पार्वती, तिने तुझी स्तुती केली आहेस, गौरव केला आहे। तुझी ही पावन कथा गणेश पुराणाची ही कथा मी अल्पमतीने मजसारख्याच तुझ्या इतर भक्तांसाठी प्रेमभावाने सांगणार आहे। तू सिद्धींचा दाता आहेस, विद्यांचा दाता आहेस म्हणजे तू विद्या देणारा आहेस, सिद्धी देणारा आहेस। माझी ही अक्षर पुष्परूप सेवा म्हणजे हे शब्दांचा सगळी सेवा वाचनाची गोड मानून घे। माझ्या या कार्यात तूच यश देणारा आहेस, म्हणून मी माझे मन तुझ्या चरणी नम्रपणे व्यक्त करतो आणि आत्मबुद्धीच्या प्रकाशाने ते उजळून तू हे कार्य पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना हे गणपती मी तुला करतो। गणेश पुराणाच्या पहिल्या भागाची सुरुवात आता आपण करत आहोत। 2 भाग आहेत, उपासना खंड आणि क्रीडाखंड। उपासना खंड या भागात एकूण 24 प्रकरणं आहेत आणि प्रत्येक प्रकरणात अध्याय काही अध्यायांचा समूह एकत्रितपणे सांगितलेला आहे। उदाहरणार्थ या पहिल्या प्रकरणात अध्याय 1 ते 6 यांचा संपूर्ण कथाभाग इथे आलेला आहे पहिल्या प्रकरणात। तर आज आपण जेवढा होईल तेवढा पहिलं प्रकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। उपासना खंडाचे 24 प्रकरणं झाल्यानंतर आपण पुढील क्रीडाखंड हा भाग लवकरच पाहणार आहोत, ज्यात उर्वरित 26 प्रकरणं असतील। आज पहिलं प्रकरण आपण सुरू करत आहोत। श्री गणेश पुराण उपासना खंड प्रकरण पहिलं, यात आहेत अध्याय 1 ते 6 या पहिल्या प्रकरणात। पहिलं प्रकरणाची सुरुवात करूया। ओम गं गणपतये नमः। गणेश पुराणाची थोरवी आणि सोमकांताची कथा। नैमिषारण्यात म्हणजे नैमिष नावाचं जे जंगल होतं तिथे शौनक ऋषी, शौनक नावाचे ऋषी इतर अनेक ऋषींबरोबर फार वर्षांपूर्वी 12 वर्षांचे यज्ञसत्र चालवित होते। म्हणजे 12 वर्ष एक यज्ञ चालेल असं एक मोठा यज्ञ करत होते। पुराण सांगणारे म्हणजे कथा वगैरे इतिहासाच्या सांगणारे सूत आणि इतर ऋषी त्या ठिकाणी यज्ञकार्य करीत असता दुपारपासून सायंकाळपर्यंत सूत सर्वांना अनेक कथा सांगत असत। अशी 18 पुराणे सांगून झाली। त्यानंतर ऋषी सुताला म्हणाले, म्हणजे शौनक ऋषी म्हणाले, रोमहर्षणा, आपण ज्या कथा सांगता त्यामुळे आमच्या मनाला उत्तम बोध होतो, भगवत चिंतन घडते, ज्ञान मिळते आणि आनंद होतो। आता सर्व पातकांचा म्हणजे पापांचा नाश करणारे आणखी एखादे पावन चरित्र आणि बोधप्रद कथा सांगा अशी आमची विनंती आहे। सूत म्हणाले, फार चांगली विनंती आहे ही। मलाही तुमच्यासारखा श्रोत्यास पुराण कथा सांगताना विशेष आनंद होतो। 18 पुराणे सांगून झाली, आता गणेश पुराण सांगतो। नृसिंह पुराण आणि नारद पुराणही पुढे सांगेन। ऋषींना आनंद झालेला आनंद त्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होता। 3रा प्रहर होता म्हणजे दुपारची वेळ होती
आश्रमांच्या रांगा सभेपासून जरा दूर दिसत होत्या. गंगेचा प्रवाह आसमंत म्हणजे वातावरण पवित्र करत होता. ऋषींसह अनेक कुमार, साधक म्हणजे अभ्यास करणारे आणि उत्तर भारताच्या यात्रेला चाललेले आणि काही दिवस नैमिषारण्यात राहून पुढे जाणारे यात्रिक म्हणजे यात्रा करणारे सुद्धा त्या सभास्थानी उपस्थित होते. शौनक ऋषी सुताजवळच एका मोठ्या वटवृक्षाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली शिलातलावर म्हणजे एका दगडावर वडाच्या झाडाखाली बसले होते. आकाश स्वच्छ होते. वनराजीतून म्हणजे जंगलातून कोठे कोठे पक्ष्यांचा ध्वनी आवाज ऐकू येत होता. आश्रमाजवळच गायी, वासरे गोठ्यात बांधलेली होती. यज्ञशाळा पवित्र दिसत होती. सूत गणेशाचे आणि कृष्णाचे ध्यान करून गोष्ट सांगू लागला. सूत म्हणाले, श्रोतेजन हो, गणेश पुराणाची थोरवी ब्रह्मदेवही चारही मुखांनी पूर्णपणे सांगू शकणार नाही. गणेशाच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन कोण करू शकेल? गणेशोपासक म्हणजे गणेशाची उपासना करणारे साधक त्याच्या सगुण रूपाचे वर्णन थोडेफार करू शकतात. त्या गणेशाच्या कृपेने तिन्ही देवांना ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. पंचमहाभूते त्याच्याच आज्ञेने कार्य करतात. त्याचे चरित्र प्रथम ब्रह्मदेवाने व्यासांना सांगितले, व्यासांनी भृगुऋषीला सांगितले, भृगुऋषीने सोमकांताला सांगितले आणि सोमकांत राजाने पुढे इतरांना सांगितले. गणेश पुराणाचे महात्म्य सोमकांताच्या कथेवरूनच तुम्हाला कळेल. सोमकांताची कथा. सौराष्ट्रात म्हणजे गुजरातमध्ये देवनगर येथे पूर्वी सोमकांत नावाचा एक राजा होता. मोठा धर्मनिष्ठ तत्वज्ञानी न्यायी असा तो होता. त्याचे सैन्य म्हणजे फौज मोठी होती. बुद्धी, ऐश्वर्य, क्षमाशीलता आणि गांभीर्य या गुणांनी तो फार श्रेष्ठ होता. चंद्रासारखा सुंदर आणि सूर्यासारखा तेजस्वी होता तो. त्याची पत्नी पतिव्रता होती. सुधर्मा असे तिचे नाव होते. त्याचे 5 प्रधान होते. विद्याधीश, रूपवान, क्षेमंकर, ज्ञानगम्य आणि सुबल अशी त्यांची नावे होती. हेमकंठ नावाचा राजाचा मुलगा मोठा मातृपितृभक्त म्हणजे आईवडिलांची आज्ञा मानणारा, त्यांची सेवा करणारा असा होता. उत्तम पराक्रमी प्रधान आणि शूर सैन्य यांच्या बळावर सोमकांत राजाने उत्कृष्ट वैभव संपत्ती मिळवले होते. त्याची कीर्तीही चांगली झाली होती. पण पूर्वकर्म एवढे बलवत्तर की त्या राजाला रोगांनी जर्जर केले म्हणजे तो आजारी पडला. तो विद्रूप दिसू लागला म्हणजे कुरूप दिसायला लागला. त्याला वाटू लागले की आपण वनवासात आता निघून जावे. जेथे सौंदर्याने, सत्तेने आणि सद्गुणांनी सर्वत्र यश मिळवले तेथे गलित गात्र म्हणजे दयनीय होऊन, असहाय्य होऊन दिवस काढणे, कंठणे त्याला योग्य वाटेना. त्याने पत्नीला म्हणजे सुधर्मा नावाच्या आपल्या बायकोला आणि हेमकंठ या आपल्या मुलाला आणि 5ही प्रधानांना बोलावून त्यांच्याजवळ आपला प्लॅन उघड केला. राजा म्हणाला, मी व्याधीने जर्जर झालो आहे. एकेकाळी मी सोमकांत या नावाला किती योग्य होतो, पण दुर्गंधीमुळे माझ्याजवळ आता लोकांना यावेसेही वाटणार नाही. मुलगा हेमकंठ याच्यावर राज्य सोपवून मी अरण्यात जंगलात जाऊन देवाची प्रार्थना आणि तपश्चर्या करीत वेळ आता घालवणार आहे, असं सोमकांत राजा सगळ्यांना म्हणाला. तेव्हा त्याचा पुत्र हेमकंठ पित्याला सोडून राज्य करण्यास तयार होईना. त्याची राजाने फार समजूत काढली. राजा म्हणाला मुलाला की पितृभक्ती म्हणजे पित्याच्या मागोमाग वनात जाणे नव्हे, पित्याची आज्ञा पाळून राज्य करणे म्हणजेही पितृभक्तीच आहे, असे त्याने मुलाला सांगितले. तेव्हा तो मुलगा हेमकंठ कसाबसा मागे राहण्यास तयार झाला. राजपत्नी सुधर्मा आणि सुबल आणि ज्ञानगम्य हे 2 प्रधान मात्र राजाची सेवा करण्यास वनात जाण्याचा हट्ट घेऊन बसले. हे जे 2 प्रधान होते, सुबल आणि ज्ञानगम्य, हे 2 प्रधान मात्र राजाची सेवा करण्यास वनात जाण्याचा हट्ट घेऊन बसले. तेव्हा राजाने त्यांना वनात येण्यास संमती म्हणजे परमिशन दिली. 3 प्रधान आणि हेमकंठ हा जो मुलगा आहे, हे 3 यांनी 3 प्रधान आणि हेमकंठ हा मुलगा यांनी मागे म्हणजे राज्यात राहावे आणि देवनगराचे राज्य सांभाळावे असे ठरले. हेमकंठाला, तो जो राजपुत्र आहे हेमकंठ, त्याला राजाने सर्व व्यवहार आणि राजनीतीचा उपदेश केला.
म्हणजे राज्य कसं चालवायचं आहे याच्याबद्दल उपदेश केला. प्रजाजनांना म्हणजे जनतेला अनेक दाने दिली, दान केलं बरंच काही. राजा अरण्यात जाणार म्हणून प्रजाजन दुःखी झाले, पण सोमकांताने त्यांना हेमकंठाची आज्ञा पाळावी आणि शोक करू नये असा उपदेश केला. आणि सर्व लोकांना वनात जाताना सगळ्या लोकांची क्षमा मागितली राजाने. हेमकंठाला पोरके वाटू लागले. त्याने आईबाबांना वारंवार परत नगरात चला, मला सोडून जाऊ नका असे रडत रडत सांगितले. तेव्हा आईनेही पुन्हा त्याला कर्तव्याचा उपदेश केला. हेमकंठ परत आला आणि राज्यकारभार पाहू लागला. म्हणजे आता हेमकंठ हा मुलगा आता राजा झाला. तिकडे सोमकांत राजा, सुधर्मा ही त्याची पत्नी आणि सुबल आणि ज्ञानगम्य हे दोघे प्रधान अरण्यात शिरले. निरनिराळ्या ठिकाणी वस्ती करत करत ती चौघेजण कमळांनी युक्त अशा एका स्वच्छ विस्तीर्ण सरोवराजवळ म्हणजे तळ्याजवळ आली, जिथे कमळ आहेत असे. सुधर्मा ही राणी सोमकांताची सर्व प्रकारे सेवा शुश्रूषा करत होती. कंदमुळे म्हणजे जमिनीच्या आत जे मुळं वाढतात, फळं वाढतात ते आणि इतर फळं यांच्या एवढ्याच आहारावर ते लोक निर्वाह करत होते, म्हणजे जगत होते. एकदा दोघे प्रधान फळं कंदमुळं आणण्यासाठी दूर गेले होते. राजा निजला होता. तो रोगामुळे फारच कुरूप दिसत होता. सुधर्मा ही त्याची पत्नी त्याच्याजवळच बसली होती. एक लहानशी पर्णकुटी म्हणजे झोपडी त्यांनी बांधली होती आणि सुधर्मा राणीला त्यावेळी सरोवराकडे आलेला एक तेजस्वी ऋषिकुमार दिसला. म्हणजे त्या तळ्याकडे येताना एक ऋषी रूपातला एक कुमार दिसला. आपले कल्याण करण्याच्या इच्छेने हा कोणी महात्माच आला आहे असे त्या राणीला, सुधर्माला वाटले. तिने त्याची विचारपूस केली की कोण आहेस तू? तो म्हणाला की माझा पिता भृगु ऋषी आणि माता पुलोमा आहे. मला च्यवन असे म्हणतात. मी उदक नेण्यासाठी म्हणजे पाणी घेण्यासाठी या सरोवराकडे आलो आहे. पण आपण या घोर वनात, या म्हणजे इतक्या दाट जंगलामध्ये कोणत्या कारणाने आलात? हा पुरुष तुमच्याजवळ आहे, तो तुमच्यासोबत असलेला पुरुष कोण आहे? हा मूळचा सुंदर असावा, मग कोणत्या पापकर्मामुळे याची अशी अवस्था झाली? आणि तू याची सेवा करत आहेस म्हणजे हा तुझा पती असावा हे उघड आहे. तू वनवासाचा म्हणजे जंगलात राहण्याचा अंगीकार स्वीकार का केलास? आणि अशा रोगी मनुष्याशी तुझा विवाह तरी कसा झाला? असा त्या च्यवन ऋषीने प्रश्न केला. तेव्हा सुधर्मा ही राणी शोकाने आणि आशेने सांगू लागली की हा राजा सोमकांत दुर्धर व्याधीने म्हणजे खूप मोठ्या रोगाने पीडित झालेला आहे. मी त्याची पत्नी सुधर्मा आहे. आमचे 2 प्रधान सुबल आणि ज्ञानगम्य हे बरोबर आलेले आहेत आमच्यासोबत जंगलामध्ये. कंदमुळे आणण्यासाठी ते वनात दूर गेले आहेत. कंदमुळे आणण्यासाठी ते जंगलात गेले आहेत. हा माझा पतीने हेमकंठ नावाच्या आपल्या मुलाला राज्य दिले आहे, म्हणजे राज्य सोपवले आहे आणि रोगातून मुक्ती व्हावी ह्या आशेने आम्ही ईश्वराची आराधना करण्यासाठी अरण्यात जंगलात आलेलो आहोत. या दुःखातून आमचा उद्धार कसा होईल याची मला फार चिंता लागून राहिली आहे, असं ती राणी सुधर्मा म्हणाली. च्यवन ऋषीने तिचं वृत्त म्हणजे तिची गोष्ट ऐकली. त्याचं मन द्रवलं, म्हणजे त्याला दया आली, उत्पन्न झाली. पण तो काय करू शकणार? तो मुकाट्याने पाणी भरून घेऊन त्या सरोवरातून आश्रमात गेला. भृगू हे त्याचे वडील भृगु ऋषी, त्या भृगूंना त्याने प्रथम काहीच सांगितले नाही, पण त्याचे मन अस्वस्थ आहे हे भृगु ऋषींनी ओळखले. भृगु ऋषींनी त्याला म्हणजे त्यांच्या मुलाला च्यवन ऋषीला विचारले की च्यवना, असा खिन्न का दिसतोस? च्यवन याने सोमकांताचा सर्व दुःखद वृत्तांत पित्याला वडिलांना सांगितला. भृगूंनी त्याला म्हटले की च्यवना, तू त्यांना आपल्या आश्रमात घेऊन ये. च्यवन परत अरण्यात सरोवराजवळ गेला. दोघे प्रधान तिथे आता परत आले होते. च्यवनाने भृगूंचा निरोप सुधर्मा राणीला सांगितला. तिला नवजीवनच मिळाल्यासारखे वाटले, म्हणजे एक चांगला रस्ता सापडला असं तिला वाटलं. आपल्या पतीला आणि दोन्ही प्रधानांना घेऊन ती भृगु ऋषींच्या आश्रमात गेली. वेदमंत्रांचा घोष तिथे घुमत होता. पशुपक्षी आपले निसर्गदत्त म्हणजे निसर्गाने युक्त असे वैर विसरून तेथे प्रेमाने राहत होते. उन्हाचा त्रास तिथे नव्हता, वाऱ्याचाही तिथे त्रास नव्हता.
व्याघ्राजिनाच्या आसनावर म्हणजे वाघाच्या चामडीवर जे आसन बनलंय वाघाच्या त्वचेपासून, त्या आसनावर तिथे भृगुऋषी बसलेले होते. त्यांना सर्वांनी नमस्कार केला. सोमकांताने आपली व्यथा, स्वतःचं दुःख त्या भृगुऋषींच्या कानावर घालून व्याधी म्हणजे आजार नष्ट होण्याचा उपाय ते सांगतील अशी श्रद्धा प्रकट केली. भृगुऋषी म्हणाले सोमकांत राजाला की राजा, चिंता करू नकोस, तू दुःखमुक्त होशील. अरे, तुझ्या पूर्वजन्मींच्या दुष्कर्मामुळे म्हणजे तू मागच्या जन्मांमध्ये काही वाईट काम केलं होतं, त्यामुळे तुला हे आजारपण भोगावे लागत आहेत. मी तुला ते सर्व सांगेन, पण आधी तुम्ही भोजने करून घ्या, म्हणजे आधी व्यवस्थित जेवण करून घ्या आमच्या आश्रमात. पुष्कळ दमलेले दिसतात, तुझे दुखणे जाण्यास उपायही मी सांगेन, असं भृगुऋषींनी राजा सोमकांतला सांगितलं. राजा, राणी आणि ते 2 प्रधान यांनी भृगुऋषींच्या आश्रमात भोजन केलं. ऋषींनी सर्वांना चांगली वस्त्र दिली आणि चांगल्या शय्या, वस्त्र म्हणजे कपडे दिलेत, आणि शय्या म्हणजे आसन, झोपायला वगैरे, निजायला, आराम करायला आसन दिलं आणि त्यांना सुख लागेल असे केले. राजाला त्या रात्री अगदी चांगली झोप आली. दुसऱ्या दिवशी भृगूंनी राजाला आणि राणीला जवळ बोलावले आणि ते राजाचे पूर्वजन्मातील चरित्र सांगू लागले. म्हणजे हा राजा, सोमकांत राजा, तू कोण होतास मागच्या जन्मी आणि तुझ्याकडून काय झालंय ज्यामुळे तुला असं त्रास भोगावे लागताय. ते त्याच्या पूर्वजन्माच्या कथा आता भृगुऋषी सगळ्यांसमोर त्या राजाला सांगू लागले. ते काय सांगतायत ते आपण पुढील प्रकरणात पाहूया. पुढील प्रकरणात 2 अध्याय असतील, 7वा आणि 8वा. पहिले 6 अध्याय आपण या पहिल्या प्रकरणात पाहिले. पुढच्या दुसऱ्या प्रकरणात आपण ही गोष्ट पुढे पाहूया. प्रकरण 1, पहिले प्रकरण समाप्त झाले. गणेश पुराण प्रकरण 1 समाप्त. ओम गंग गणपतये नमः. धन्यवाद. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथा, पोथ्या, कथासार, स्तोत्रांचे अर्थ, आरत्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी, आपल्या मराठीमध्ये अर्थ समजून घेण्यासाठी गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवनवीन येणारे व्हिडिओ. धन्यवाद.